नमस्कार सर्वांना। तर आज मी बनवणार आहे पालकची भाजी। तर कशी पालकची भाजी बनवायची ते आपण आज रेसिपीमध्ये बघणार आहोत। तर मी पालकची भाजी आणलेली आहे। आता ही स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आणि बारीक अशी चिरून घेऊया आपण। तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे पहा। हे आहे मुगाची डाळ, इथं मी भिजवून घेतलेली आहे। ज्यावेळेस आपण भाजी करणार आहोत त्यावेळेस 8 तास आधी ही मुगाची डाळ भिजवून घ्यायची आहे आपण। ही आहे शेंगदाण्याचं कूट, जरा मोठं ठेवलेलं आहे। लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, इथं बारीक करून घेतलेला आहे पहा। आता इथं आपण पालक भाजी निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, छान अशी धुतलेली आहे पहा। आता आपण त्याला फोडणी घालून घेऊया। मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेते। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अगोदर मिरचीचा ठेचा जो करून घेतला आहे, लसूण आणि मिरची, ते घालणार आहे। तर चला मी आता घालते पहा। आपलं तेल गरम झालेलं आहे, हे पहा। आधी ठेचा घालून घ्यायचा, तेलामध्ये तरतरून द्यायचा थोडासा। मग याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली जी पालकची भाजी आहे आपली, ती भाजी घालायची आहे। तर मी तर भाजी घालते पहा। सर्व भाजी आपण घालून घेऊया। छान हिरवागार असा पालक भेटला होता। चला तर आपण भाजी बनवूया आज। रक्तवाढीसाठी ही चांगलं असते भाजी, म्हणून चला म्हणलं भाजी बनवू। तर हे पहा, मी आता भाजी घालून घेतली। आता हे छान असं मिक्स करून घेते मी। कोणतीही पालेभाजी बनवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती भाजी आपण झाकण ठेवून कधीही शिजवून घ्यायची नाही। बारीक गॅसवर असे छान असे मिक्स करून व्यवस्थित शिजवून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये भिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत। तर हे पहा, मी आता डाळ घालून ती छान अशी सर्वकडे मिक्स करून घेते। आता याच्यात थोडंसं आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार, म्हणजे त्या मिठाचं पाणी अजून सुटलं की भाजी आणि डाळ व्यवस्थित त्या पाण्यामध्ये शिजून जाते। वरून पाणी घालण्याची आपल्याला काही गरज राहत नाही। तर आता मी थोडंसं मीठ घालून घेते बघा। मग आता मीठ टाकलं की भाजीला अजून पाणी सुटते, ते तुम्हाला आता दिसेलच आपण करत असताना। हे पहा, भाजी पाणी सुटते खूप सारं। आता ह्याच्यामध्येच ती भाजी आणि डाळ दोन्हीही शिजून निघतं। हे पहा, आता ह्याच्यामध्ये मी जे मोठे मोठे केलेले शेंगदाण्याचं कूट आहे, जास्त बारीक नाही केलं मी, ते घालून मिक्स करून घेतलेलं आहे पहा। आता सर्वकडं मिक्स करून घेऊन एक 5 मिनटात भाजी आपली तयार होती। हे पहा, आता खूप सारी आणि अशी भाजी जर बनवली तर खरंच खूप छान लागते। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। ही पहा, आपली भाजी तयार आहे। सर्व पाणी आपलं यातलं